भाऊ हो आतोल दादा बस 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 एकमेकांकडे बघा एकमेकांकडे बघा नमस्कार. हॅलो एव्हरीवन. तर तुम्ही हा बघत आहात लग्नाचा व्लॉग. तर यामध्ये आम्ही घरापासून ते लॉन्सपर्यंत कशी मिरवणूक नेली, त्यामध्ये कशा प्रकारची एंट्री झाली, हे सर्व तुम्हाला इन डिटेल बघायला मिळेल. तर सर्वप्रथम आम्ही घराच्या तिथनं मिरवणूक काढलेली. खूप छान असा सूरसंगम बँड होता. सगळ्यांनी इथून तिथून नाचत गेले. खूप छान असं फोटो सेशन केलं. खूप छान छान गाणी होती. आम्ही इकडे डान्स केला. छान अशी भव्य दिव्य मिरवणूक आणि सगळ्यांनी खूप छान मस्त असं ड्रेपिंग केलेलं होतं. मी तर साडी घातलेली आणि बाकी त्यांनी लेहंगा घातलेला होता. खूप छान इथून तिथून मस्त अशी वारात होती. लग्नाचा सर्वांनी खूपच एन्जॉय केला. माझी मेकअप साडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंतर आम्ही एंट्रीसाठी मिरर एंट्री केलेली आणि कोण प्रमुख पाहुणे आलेले हे तुम्ही व्लॉगमध्ये बघा.
इथे आम्ही लॉन्सवर पोहोचून थोडंसं फोटोशूट केलेलं ताईन त्यांच्यासोबत. देन माझ्या बहिणीही भेटलेल्या, त्यांच्याही सोबत थोडेसे फोटोज काढले. देन तुम्ही हे डेकोरेशन बघू शकता, खूप छान अशी एंट्री होती. आमच्याकडे जेव्हा नवरदेव गेटवरती येतो तर त्याला नवरीची आत्याने ओवाळलं जातं, त्याला फुईचीर असंही म्हणतात, जो किमान एका आत्याला दिला जातो. इकडे प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ वाचा यांनी हजेरी लावलेली आणि थोडं फोटो सेशन करून तेही त्यांनी निरोप घेतला. इकडे नवरीच्या आत्यांनी दादांचं ऑप्शन केलं आणि आता इथून पुढे नंतरनं खूप छान अशी एंट्री होणार आहे. ताईंना त्यांचे भाऊ मस्त असे घेऊन आलेले आणि त्याच्यानंतरनं दादांनी त्यांची नजर काढलेली. हे बघालच तुम्ही, खूप छान. तिकडनं मस्त ताईंचे भाऊ त्यांना घेऊन आलेले एंट्रीसाठी. मग इकडनं दादांनी त्यांची दृष्ट काढली. देन नंतरनं मग मिरर एंट्री झाली. खूप छान असं भव्य दिव्य डेकोरेशन होतं. स्क्रीनही लावलेलं होता आणि पब्लिक म्हणजे लोकही लग्नासाठी खूप आलेले होते. लग्नाचं लॉन्स जरा बाहेर होतं त्यामुळे थोडासा उशीर झालेला, पण काही नाही, खूप छान असं लग्न झालं. फायनली तो दिवस आला आहे. इथे ताई आणि दादांचं लग्न होतं आहे. खूप छान अशी मिरर एंट्री झालेली. ज्या दिवसाची आम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस झालेला आहे. या ठिकाणी मधुकर लीना देशमुख यांचे स्वस्ती. 7 मिनिटांचं ते मंगलाष्टक असतं, पण त्या लग्नासाठी आपण किती दिवसांपासून तयारी करत असतो तरीही ती तयारी पूर्ण होत नसते. फक्त 7 मिनटं आणि खूप काही तयारी असते, पण तो जो क्षण असतो ना त्यावेळी तो खूप म्हणजे अविस्मरणीय असतो. 2 जीव एकत्र होत असता आयुष्यभरासाठी, हाच तो क्षण होता. इथं फायनली त्यांचं लग्न होतं आहे. शुभमंगल सावधान. ताईंचा लेहंगा खूप छान होता आणि दादांनीही त्यांना मॅचिंग असं आउटफिट केलेलं आहे. दोघंही खूप छान दिसत होते. फोटोशूटसाठी फोटोग्राफर वेगवेगळे अँगल सांगत होता. फोटोग्राफरचीही कमाल असते. आयुष्यभरासाठीचे ते क्षण आपल्यासाठी कैद करून ठेवतात त्यांच्या कॅमेरामध्ये. तर इथं त्यांनी पब्लिक म्हणजे जेवढे लोक आलेले त्यांचंही फोटोशूट केलं. ते नवरी नवरदेवाचेही छान छान असे शॉट घेतलेले. खूप छान असं विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि तुम्ही बघाच आता नाशिकचे मेन असे माजी आमदारांनीही इथं व्हिजिट केलेली आहे. लग्नासाठी सर्व काही नातेवाईकांनी हजेरी लावलेली. सर्व काही जेवढे मित्रपरिवार आहेत तेही आलेले आणि जे काही म्हणजे त्याच दिवशी मतदान होतं तरी देखील खूप छान असा म्हणजे सर्व काही लोक आलेले. तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लग्न लागल्यानंतर नवरी नवरदेवाला ओवाळते. तर मग इथे ताईंनीही दादांचं ऑप्शन केलं नवरदेवाचं. तर असं म्हणतात की लग्न लागल्यानंतर सर्व देव आशीर्वाद द्यायला येतात. सो मग लग्न लागल्यानंतर सगळे काही जमिनीचाच म्हणजेच थोडक्यात देवांचा आशीर्वाद घेतात.
नवरी नवरदेव एकमेकांना हार घालतात. तर इथे ताईंनीही दादांना हार घातला, नंतरनं मग दादांनी ताईंना घातला. यानंतरनं 7 फेरे घेतले जातात सोबतच मामांसोबत, नवरदेवाचे मामा, नवरीचे मामा. अशी ही पारंपरिक पद्धत आहे जी की आम्ही पण फॉलो केलेली. इथं लग्न लागल्यानंतर सर्व काही नातेवाईक, फ्रेंड्स सर्व काही भेटत होते. त्यापैकी सृष्टी शिवानी हेही आम्हाला भेटलेले, मामी, मावशा सर्व काही. हे आमच्या शीतल काकून ते हे माझ्या सासरचे पाहुणे आहेत. त्या आणि दादांसाठी एंट्रीमध्ये कोल्ड फायर पण अरेंज केलेलं. सो मग स्टेजवरची गर्दी थोडी कमी झाली. सो मग त्यांचंही थोडंसं असं फोटोशूट केलेलं. खूप छान असा शाही विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आयुष्यभरासाठीच्या संसारासाठी ताई आणि दादा आता तयार आहेत. स्टेजचंही डेकोरेशन खूप छान होतं. तर मग या प्रकारे हा विवाह सोहळा पार पडलेला आहे. हे नाशिकचे आमदार मी तुम्हाला बोलली होती, त्यांनीही एक धावती भेट दिली. यानंतरनं आम्ही सर्वांनी जेवण केलं, जेवणाचा आस्वाद घेतला. खूप छान असं जेवणाचा मेन्यू होता. जेवणही सर्वांना खूप आवडलेलं. या ठिकाणी ताई आणि दादाही जेवायला, व्याही जेवण असतं, समय लावून जेवलं जातं, त्याला व्याही जेवण म्हणतात. तर तेही या ठिकाणी संपन्न झालं. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या ठिकाणी आमची फॅमिली पूर्ण झालेली आहे आणि खूप छान असं आम्ही फोटो सेशन केलं. तर मग खूप छान नेक्स्ट असा विधी म्हणजेच वैदिक सोहळा तुम्हाला लवकरच बघायला मिळेल पार्ट 2 मध्ये.